तहसील पुलिस थाने की हद से एक बड़ी खबर सामने आई है, जहां एक 4 पहिया कार ने एक मोपेड सवार युवक को टक्कर मारने से युवक की मौके पर ही मौत हो गई। घटना रामझूले के पास हुई। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार कार चालक एक महिला है जो कि ड्रिंक करके ड्राइव कर रही थी। आरोपी का नाम ऋतु मालू वर्धमान नगर निवासी है और मरने वाले युवक का नाम मुस्तफा मोहम्मद हुसैन नालसब चौक निवासी बताया गया है। पुलिस द्वारा आरोपी महिला को गिरफ्तार किया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। 25 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे 1:15 वाजता रामझुला ब्रिज मेयो हॉस्पिटल समोर अपघात झाल्याची 2 वाहनांमध्ये अपघात झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। सदर बातमीची शहानिशा केली असता मर्सिडीज MH49 AS 6111 या गाडीने होंडा ॲक्टिवा गाडीवरील 2 इसमांना मागच्या बाजूने येऊन रॅश ड्रायव्हिंग करून उडवल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्यावरून सदर ठिकाणी घटनास्थळावर भेट दिली असता MH31Q2948 गाडीवरील जे 2 इसम आहेत त्यांना ज्या मर्सिडीज गाडीने उडवलेलं त्यातील जो एक जखमी आहे मोहम्मद आतिक मोहम्मद जिया हा सध्या उपचार त्याच्यावर चालू असून त्याची कंडिशन क्रिटिकल आहे। तसेच सदर घटनेमध्ये एक इसम मोहम्मद हुसेन मोहम्मद गुलाम मुस्तफा राहणार नालसब चौक हा जागेवरच मयत झालेला आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यामध्ये दोषी जे चालक आहे महिला नामे ऋतू दिनेश मालू व 39 वर्ष राहणार वर्धमान नगर नागपूर यांना अटक करण्यात आलेली आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। त्यांना ही गुन्ह्याची तपास कामे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन कृणाल पानोरकर के साथ अभिषेक कुमार दुबे, नागपुर।